पुढारी न्यूजच्या बातमीची एमपीएससी कडून दखल घेण्यात आली आहे। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे प्रकरणी खुलासा करण्यात आलाय। एमपीएससी कडून ब्लॅक लिस्टेड करण्याची कारवाई सुरू असल्याचा खुलासा करण्यात आलाय। मार्कड आणि पागोरे बोगस दिव्यांग असल्याचा पुढारी न्यूज कडून पर्दाफाश करण्यात आला। एमपीएससी प्रत्यक्षात कारवाई कधी करणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे या दोघांनीही प्रशासनाची फसवणूक केली, दिव्यांग असल्याचं बोगस प्रमाणपत्र दिलं आणि बोगस आरक्षणाचा फायदा घेतला, याचा पर्दाफाश पुढारी न्यूजने केला आणि त्यानंतर आता एमपीएससी कडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। एमपीएससीने पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। आपण किरण यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, खरं तर बाळू मार्कड असेल किंवा पागोरे असेल, दोघंही शासकीय सेवेत आहेत। दोघांनाही ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेलं नव्हतं, तर ते ज्यावेळी शासकीय सेवेत आले तेव्हा सुद्धा त्यांनी फसवणूकच केली होती। हे पुढारी न्यूजने दाखवलं, तुम्हीच ते सगळं शोधून काढलं। आता एमपीएससीने दखल घेतलेली आहे, पुढची कारवाई नेमकी कशी असू शकते? विक्रांत, अगदी खरं आहे। शासनाची फसवणूक केलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान दिव्यांग नसताना देखील त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केलेलं होतं आणि नोकरी मिळवलेली होती। खरं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची देखील फसवणूक केलेली होती। मात्र 9 महिने उलटून गेले, अद्यापही कारवाई झालेली नव्हती आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुढारी न्यूजनं त्याबाबतचं खास वार्तांकन केलेलं होतं आणि त्याचीच दखल एमपीएससीच्या सचिव सुवर्ण खरात यांनी घेतलेली आहे। त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक त्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर रुपेश पागोरे आणि बाळू मार्कड यांनी शासन सेवेचा देखील आता लाभ घेत आहे। सध्या ते कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं आहे। शासनाची देखील फसवणूक केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पुढारी न्यूजनं बाळू मार्कड असेल किंवा रुपेश पागोरे असेल यांच्या सर्वांचा दिव्यांग बोगस प्रमाणपत्राचा भांडाफोड केलेला होता। त्यांनी जे जे कारनामे केलेले होते ते सगळे समोर आणलेले होते आणि त्याचीच दखल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याची जी कारवाई आहे ती देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे। लवकरच याबाबतची कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते। त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पुढारी न्यूज याचा पाठपुरावा करतच राहील। मात्र दुसऱ्या बाजूला पागोरे आणि मार्कड यांना ज्या डॉक्टरांनी दिव्यांग प्रमाणपत्र दिलं त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते, ती नेमकी शासनाच्या माध्यमातून कशी केली जाईल हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। इतिहासाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं एखाद्या वृत्तवाहिनीची दखल घेण्यात आलेली आहे, थेट प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे आणि हे खरं तर पुढारी न्यूजचं आणि सर्वसामान्य जनतेचा जो पुढारी न्यूज म्हणून आवाज बनलोय त्याची ही दखल आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडनं कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा करायला या निमित्तानं हरकत नाही। विक्रांत, नाही, खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा, त्यामुळे हा जनतेचा आवाज आता एमपीएससी पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे। एमपीएससीने दखल घेतलेली आहे। हे पत्र आपण पाहतोय, जे प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलंय, ज्यामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे मार्कड असेल किंवा पागोरे असेल या दोघांना ब्लॅकलिस्टेड करण्यासंदर्भातली कारवाई ही सुरू असल्याचं एमपीएससी कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूजच्या बातमीचा हा परिणाम झालेला आहे। एमपीएससी कडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे, कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आलेली आहे।